संदर्भात स्वतः लक्ष्मण हाके आपल्या सोबत बोलतायत। लक्ष्मणजी नमस्कार, आपला एक ऑडिओ व्हिडिओ आम्ही पाहतोय, त्यामध्ये कोणावर रोख आहे तुमचा, नेमकं कोणाबद्दल तुम्ही बोलताय? अहो मी इथल्या व्यवस्थेच्या विरोधात बोलतोय। ओबीसीचं आरक्षण आज रोजी डावललं गेलंय यावर बोलतोय। ओबीसीच्या बाजूने कोणी कुठले मंत्री आमदार खासदार बोलायला तयार नाहीत याबद्दल बोलतोय। या व्हिडिओ मधून नक्की काय प्रतीत होतंय दाखवायचा तर पूर्ण तर व्हिडिओ दाखवा। काय करायचं नाही म्हणून माझ्या उपस्थितीत म्हणला ना आंदोलन थांबवा। तुमचा कोणाकडे रोख आहे हा व्हिडिओ? रोख माझा आहे ना, रोख आहे इथल्या सत्ताधाऱ्यांकडे माझा रोख आहे, सगळ्या मंत्र्यांकडे रोख आहे, विरोधकांकडे रोख आहे। आमचं म्हणणं कोणी ऐकून घेत नाही। तुम्ही जो उल्लेख करताय, तुम्ही जो पुतण्याचा उल्लेख करताय, कुणाचा पुतण्या, कुणाचा मुलगा, कोणाबद्दल बोलताय? हे बघा, मला काय म्हणायचं आहे, तुमच्या मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली असती, पण तो 2-3 वेळा कट केलेला व्हिडिओ तिथं लावला गेलेला आहे। कुणी मुद्दामून शूट केलाय? त्याच्यातून काय बोध घ्यायचा? 2-3 वेळा कट केला, मी काय कसं बोलू त्याच्यावरती? हा कधीचा व्हिडिओ आहे, काय सांगता येईल? कधीचा आहे हे पण मी सांगू शकत नाही, जुना आहे एवढं मात्र निश्चित। कोणीतरी खोडसाळपणा केलाय का? खोडसाळपणा केलाय। लक्ष्मण हाके थांबत नाही। लक्ष्मण हाकेवर दगड घालून बघितली, गाड्या फोडून बघितल्या, महिलांना अंगावर सोडून बघितलं, सगळे उद्योग करून झालेले आहेत, पण लक्ष्मण हाके कुणाच्या बापाला भिणार नाही। महाराष्ट्रातल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या हक्क अधिकारासाठी लढणारा लक्ष्मण हाके। त्यामुळं आता हे चिल्लर चाळे आहेत ना, आता चिल्लर चाळ्यांना अजिबात लक्ष्मण हाके भीक घालत नाही। हा व्हिडिओ बाहेर आणण्यामागचं उद्दिष्ट काय असू शकतं तुमचा? बदनाम करणं, लक्ष्मण हाकेंना बदनाम करणं, याच्याशिवाय दुसरा कुठलाही हेतू नाही यामागं। तुम्ही म्हणताय हा जुना व्हिडिओ आहे, नेमकं कोण कोणाकडे भेटायला गेलं होतं, तुम्हाला काही आठवतंय का? अहो कसं सांगणार, रोज शेकडो लोक येतात भेटतात आम्हाला। आता कुठलं ध्यानात ठेवायचं, काय काय ध्यानात ठेवायचं? बर, सरकारबद्दल काही म्हणणं आहे का आरक्षणासंदर्भात? आरक्षणासंदर्भात कोणीही ओबीसीची बाजू ऐकायला तयार नाही, त्यावर बोलायला तयार नाही, मागण्या मान्य करायला तयार नाही। हे आम्ही रात्रंदिवस ओरडतोय, रक्त आठवून ओरडतोय। एकही माणूस आता कॉल करत नाही, नक्की काय म्हणणं आहे तुमचं, काय केलं पाहिजे आपल्याला? सगळे सत्तेमध्ये मग्न आहे, लढणारा भिडणारा लक्ष्मण हाके। धन्यवाद, नक्कीच धन्यवाद। तुम्ही साम टीव्ही सोबत बातचीत केली त्याकरता। हा व्हिडिओ आपण सध्या पाहतोय। लक्ष्मण हाकेंचं असं म्हणणं आहे की हा व्हिडिओ जुना आहे,